आपण जर कुठनं शिंपले आणले तर त्याला आयडेंटिफाय कसं करायचं की स्पीशीज कुठली आहे आणि त्याच्या आतमध्ये मोती बनवू शकतो की नाही बनवू शकत. ठीक आहे, आणि बनवू शकतो तर कुठल्या कुठल्या रंगाचे मोती बनवू शकतात हे मेनली शिकायचं आहे. सगळ्यात फर्स्ट शेल हातामध्ये घ्या. आता आयडेंटिफिकेशन कसं करणार? सगळ्यात पहिलं शेलचा कलर. शेलचा कलर काय आहे आपला? ग्रीनिश ब्राऊन, फेंट ग्रीनिश ब्राऊन आहे. सेकंड आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे टेक्स्चर. शिंपल्यावरनं हात फिरवायचा, स्मूथ टेक्स्चर आहे. ठीक आहे, एकदम रफ टेक्स्चर नाही आहे किंवा लाईन्स एकदम प्रॉमिनंट आपल्याला जाणवत नाही आहे, खूप स्मूथ आहेत. तिसरं आतमधला रंग, नॅक्रे. माझ्याकडे व्हाईट आहे, इकडे गोल्डन आहे. अजून व्हाईट, गोल्डन, क्रीमिश या रेंजमध्ये आपल्याला पर्ल्स पाहायला मिळतात. आणि मेनली हे मगाशी सांगितलं की पर्ल्स जे आहेत एकतर ते स्पीशीजवरनं ठरतील आणि दुसरं तुमच्या पाण्यामध्ये जे एलिमेंट प्रेझेंट आहे त्याचासुद्धा याच्यावरती इन्फ्लुएन्स होतो. ओके, तुमच्याकडे कुणीही जर कुठलाही शिंपलं आणून दिलं कधी आणि तुम्हाला कुठल्याही नदीमध्ये जर शिंपलं मिळालं तर सगळ्यात पहिले हे 3 पॅरामीटर चेक करायचे. ओके, या 3 पॅरामीटरवरनं तुम्ही हे आयडेंटिफाय करू शकता की ते जे शिंपलं आहे ते मोती बनवू शकतं की नाही बनवू शकत.